नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, मागील 24 तासामध्ये राज्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी पाऊस बघायला मिळालेला आहे। आपण बघणार आहोत आज दिवसभरामध्ये, तसेच दुपारनंतर कुठे मुसळधार पाऊस तर कुठे गारपिटीची शक्यता आहे, सविस्तर जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राइब करून बेल आयकॉन बटन प्रेस करा व्हिडिओच्या अपडेट्ससाठी। तर चला सविस्तर जाणून घेऊया। सुरुवातीला आपण किनारपट्टीला बघूया। तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बघितलं असतं या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, सावंतवाडी, वेंगुर्ला, अरोस, बंडा हा जो परिसर आहे या ठिकाणी मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आज दुपारनंतर आणि रात्रीच्या वेळी आहे। तसेच आंबोली, रामघाट आणि चांदगड या ठिकाणी देखील दुपारनंतर मुसळधार पाऊस बघायला मिळू शकते। मध्यम ते जोरदार स्वरूपाची पावसाची शक्यता या ठिकाणी आहे। तसेच तुरळक ठिकाणी गारपीट बघायला मिळू शकते। सावंतवाडी आणि आंबोली या ठिकाणी गारपीटीची शक्यता जास्त प्रमाणामध्ये आहे। तसेच या ठिकाणी बघू शकता महापन, कुडल या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा राहील। पदगाव, दिग्राला, कडगाव, कोल्हापूरच्या काही भागामध्ये या ठिकाणी मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे। तर मालवण, वायगणी, पॉईप, कासल या सर्व परिसरामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा राहील। काही भागामध्ये हलक्या स्वरूपात बघायला मिळेल, तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय आणि तुरळक ठिकाणी मुसळधार देखील होण्याची शक्यता आहे। कुणकेश्वरकडे मध्यम ते जोरदार स्वरूपाचा राहील। तसेच कणकवलीकडे या ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय। काही भागामध्ये काही ठिकाणी मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे। तसे या ठिकाणी जबरदस्त मुसळधार पावसाची शक्यता आहे। पोंडा, राधानगरी, बिद्री, गारगोटी, कोल्हापूरच्या काही भागामध्ये जबरदस्त मुसळधार पाऊस देखील आज दिवसभरामध्ये दुपारनंतर आणि रात्रीच्या वेळी बघायला मिळू शकतोय। तसेच गगनबावडा, खारेपतन, रायपतन तसं राजापूर या ठिकाणी देखील मध्यम ते काही भागामध्ये जबरदस्त मुसळधार पाऊससोबत गारपिटीची शक्यता आज दुपारनंतर आहे। विजयदुर्ग, वाडापेठ, पुरंगड, लांजा या ठिकाणी देखील मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आज दुपारनंतर आणि रात्रीच्या वेळी आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी रत्नागिरीच्या पूर्व बाजूला या ठिकाणी देखील जबरदस्त पावसाची शक्यता दुपारनंतर आहे। काही भागामध्ये गारपीट होण्याची शक्यता देखील आहे। बेलकर, देवरुख, साखरपा, संगमेश्वर तसेच इकडे कोखरूड, मालकापूर या सर्व परिसरामध्ये जबरदस्त मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो आज दुपारनंतर आणि रात्रीच्या वेळी। तसेच रत्नागिरी, नेरवा आणि मुलगुंड या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे दुपारनंतर आणि रात्रीच्या वेळी। हेदवी, मखजान, सनवाडा, कोयना, पतन या सर्व परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा राहील। तर या ठिकाणी थोडा जोर कमी राहील, हलक्या मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे। मार्कतामणे, गुहागर, दाधोल तसेच इकडे दागाव, खेड, लोटे, चिपळूण हा जो परिसर आहे सर्वत्र हलक्या मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे। बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचं होईल, तर काही भागामध्ये हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे। आणि सातारामध्ये देखील अवर्डे, अरळ, श्रीशिंगे, सवराट, वसपोड या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाच्याच पावसाची शक्यता आहे। तसेच मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता दादोल, दागाव, पाचपंढरी या ठिकाणी मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे। खेड, चाकदेव या ठिकाणी देखील हलक्या मध्यम स्वरूपाचं बघायला मिळू शकतोय। तर मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता घोगरे, महाबळेश्वर, पोलादपूर तसेच या ठिकाणी महाड, वरण, गोरेगाव आणि या ठिकाणी बघू शकता मांडणगड हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आज दुपारनंतर आणि रात्रीच्या वेळी आहे। तर श्रीवर्धन, देवेघर या ठिकाणी बघितलं असता मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे। मुरुड, जंजिरा, ताला, इंदापूर या ठिकाणी देखील मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस आणि पूर्व बाजूला जोर थोडा जास्त बघायला मिळेल या ठिकाणी किनारपट्टीच्या पूर्व बाजूला। तसंच जिते, लवासा, सोनापूर, वेल्हे या ठिकाणी देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे। पुण्यामध्ये दायरी, शेवापूर या ठिकाणी देखील मध्यम ते काही भागामध्ये जबरदस्त मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय। तसेच काशीद, रोहा आणि नागोठाणा या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा राहील। तर सुधागड, शिरगाव, कोलवण, आंबेवानी या ठिकाणी मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असून जबरदस्त मुसळधार पाऊस या ठिकाणी देखील बघायला मिळू शकतोय। कासमत, खोपोली, शिरावली, पेन, पेजरी, चोंडी, अलिबागकडे जोर कमी राहील, हलक्या मध्यम स्वरूपाचा राहील। तर काही ठिकाणी वातावरण देखील कोरडे बघायला मिळेल, अंशतः ढगाळ वातावरण राहील, मात्र पावसाचा जोर जबरदस्त खोपोली, शिरावली, पेन, उरण तसंच कर्जत, कुसर या परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय। तर मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता नेरळ, पनवेल आणि नवी मुंबई या ठिकाणी मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे। तर मुंबईकडे जोर थोडा कमी राहील, वरळी, कोळीवाडा तसं या ठिकाणी मुंबई हा जो परिसर आहे या ठिकाणी जोर थोडा कमी राहील, जबरदस्त मुसळधार पावसाची शक्यता या ठिकाणी आहे। खिरचनवाडा, ओमवाडी, मीरा भाईंदर, ठाणे, कल्याण, डोंबिवली, निंजेगाव, कल्याण तसं या ठिकाणी भिवंडी हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र जबरदस्त मुसळधार पावसाची शक्यता आज दुपारनंतर आणि रात्रीच्या वेळी आहे।
वसई विरार, उंबरपाडा, पिलवी, शहापूर आणि खडावली या सर्व परिसरामध्ये देखील जबरदस्त मुसळधार पावसाची शक्यता असून आज पालघर जिल्ह्यामध्ये गारपिटीची शक्यता देखील आहे। जबरदस्त मुसळधार पावसासोबत गारपीट होण्याची शक्यता देखील दुपारनंतर आणि रात्रीच्या वेळी आहे। तर सपाले, गोदमल, वाडा, परळी, कुदन, मानूर, पालघर, बोईसर, वाणगाव, कासाखूर्द, डहाणू, जव्हार, हिरापाडा, मोखाडा हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र मध्यम ते काही भागामध्ये जबरदस्त मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आज दुपारनंतर आणि रात्रीच्या वेळी आहे। बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे आणि पावसाचा जोर देखील जास्त प्रमाणामध्ये या ठिकाणी राहण्याची शक्यता आज दुपारनंतर आणि रात्रीच्या वेळी आहे। तर मित्रांनो, आता विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे। पावसाचा जोर कमी राहणार आहे या विदर्भामध्ये आज दिवसभरामध्ये। तर नागपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता फार काही नाही, अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळेल। तर पावसाची शक्यता कमी स्वरूपातच आहे, मात्र काही भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता नाकारता येत नाही। हलक्या स्वरूपाचा काही भागामध्ये होऊ शकतोय, अंशतः ढगाळ वातावरण राहील, शक्यता तशी कमी स्वरूपात आहे। नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये शक्यता तशी कमी स्वरूपातच आहे। आणि गडचिरोलीमध्ये बघितलं असता अंशतः ढगाळ वातावरण राहील, तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे, शक्यता तशी कमी स्वरूपात आहे। आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे, झाला असं तुरळक ठिकाणी होऊ शकतोय। राजुरा या ठिकाणी तस या ठिकाणी बल्लारपूर हा जो परिसर आहे या ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकतोय, शक्यता कमी स्वरूपात आहे, परंतु हलक्या स्वरूपात शक्यता नाकारता येत नाही। तसं या ठिकाणी वरोरा, कोटवाडा, चारगावपैकी या ठिकाणी देखील अंशतः ढगाळ वातावरण असून झाला असं तुरळक ठिकाणी होऊ शकतोय, शक्यता कमी स्वरूपात आहे। आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये वणीकडे देखील पाऊस हलक्या स्वरूपात होऊ शकतोय, बाकी यवतमाळ जिल्ह्याकडे पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे, अंशतः ढगाळ वातावरण राहील, पावसाची शक्यता फार काही नाही। अमरावती, वर्धा या जिल्ह्यांमध्ये देखील पावसाची शक्यता फार काही नाही, वातावरण कोरडे बघायला मिळेल बऱ्याच भागामध्ये आणि झालं तर तुरळक ठिकाणी होऊ शकतं हलक्या स्वरूपाचा, अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळेल। अकोला जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता कमी स्वरूपातच आहे, शक्यता नाही, अंशतः ढगाळ वातावरण राहील। वाशिम जिल्ह्यामध्ये देखील शक्यता कमी स्वरूपात आहे, झालं तर तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकतोय। बुलढाणा जिल्ह्यामध्ये बघितलं असता बुलढाणा जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता फार काही नाही, झालाच तुरळक ठिकाणी या ठिकाणी होण्याची शक्यता आहे। मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, आडगाव राजा हा जो परिसर आहे बुलढाणा जिल्ह्याचा, या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपात पाऊस तुरळक ठिकाणी बघायला मिळू शकतो, शक्यता तशी कमी स्वरूपातच आहे, झालाच हलक्या स्वरूपात होऊ शकतोय। जळगाव जिल्ह्यामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील, मात्र पावसाची शक्यता फार कमी स्वरूपात आहे, झालाच तुरळक ठिकाणी होऊ शकतो, शक्यता कमी स्वरूपात आहे। मात्र धुळे जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे, या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, धुळे जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो। चिंचवड, चिंचखेडे, कुसुंबे, अंजाले, चिंचवड तसे या ठिकाणी आर्वी, बोरकोंडी या परिसरामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे। अंजांग, नवारी, कापडणे या ठिकाणी देखील हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय। तर साक्री तालुक्याकडे तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील होण्याची शक्यता आहे, या ठिकाणी मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता जास्त प्रमाणामध्ये आहे साक्री तालुक्याकडे। सिंदखेडाकडे जोर कमी राहील, अंशतः ढगाळ वातावरण राहील, झाला तर तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात होईल, बऱ्याच भागामध्ये वातावरण देखील कोरडे बघायला मिळेल। आणि शिरपूरकडे देखील तीच परिस्थिती राहील, बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील, तर झाला तर तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय, शक्यता तशी कमी स्वरूपात आहे। मात्र नंदुरबार जिल्ह्यामध्ये बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे। नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे पाऊस जोर कमी राहील, बाकी भागाकडे जबरदस्त पाऊस देखील बघायला मिळू शकतोय काही भागांमध्ये। तर या ठिकाणी बघू शकता नंदुरबार, रानाला, कोपरली, शहादा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस शक्यता आहे। धनोरा, अक्कलकुवा, अकर्णीकडे मुसळधार पाऊस तुरळक ठिकाणी बघायला मिळू शकतो, अक्कलकुवाकडे हलक्या स्वरूपातच पावसाची शक्यता आहे। नवापूर आणि विसरवाडीकडे मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय, दुपारनंतर आणि रात्रीच्या वेळी या ठिकाणी जोर थोडा जास्तच राहण्याची शक्यता आहे। तसं मित्रांनो, नाशिक जिल्ह्यामध्ये बघितलं असता नाशिकमध्ये देखील पावसाची शक्यता आज दुपारनंतर आणि रात्रीच्या वेळी आहे। तर नाशिकमध्ये या ठिकाणी बघू शकता सापुताराकडे मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस, ओझर, कळवण या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे। वणी, दोदांबे या ठिकाणी देखील हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय। तर सटाणा, देवळा आणि चांदवड या ठिकाणी मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे। मनमाड, नांदगाव, मालेगाव, सौदाने तसे या ठिकाणी मालगाव, मालेगाव या सर्व परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस दुपारनंतर आणि रात्रीच्या वेळी बघायला मिळू शकतोय। तसं येवलाकडे बघितलं असं येवलाकडे देखील मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता दुपारनंतर आणि रात्रीच्या वेळी आहे। पाटोदा, लासलगाव, निफाड तसं देवगाव, माळसाखरे, नागापूर, ओझर या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे, काही भागामध्ये हलक्या स्वरूपात देखील बघायला मिळू शकतोय। नाशिक, देवळाली, सिन्नर, पांढुर्ली, दुबरे, नांदूर, शिंगोटे, वावी या ठिकाणी देखील हलक्या स्वरूपातच पावसाची शक्यता आहे, तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो, अंशतः ढगाळ वातावरण राहील आणि तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय।
त्र्यंबक आणि इगतपुरीकडे मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा बघायला मिळू शकतोय. तर कोपरगावमध्ये अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे या ठिकाणी देखील आज पावसाची शक्यता आहे. मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय. काही भागामध्ये हलक्या स्वरूपात राहील तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे. तर कोपरगाव, शहाजापूर, कोळपेवाडी तसंच या ठिकाणी रवंदे, बोलकी हा जो परिसर आहे या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय. उकडगाव, वजाडे तसं या ठिकाणी बघू शकता पुलतांबा, शिर्डी, राहता, अष्टगाव हा जो परिसर आहे या ठिकाणी देखील हलक्या मध्यम स्वरूपाच्याच पावसाची शक्यता आहे. अंशतः ढगाळ वातावरण राहील. बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील तर काही भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी आज दुपारनंतर बघायला मिळू शकतोय. लोणी आश्वीकडे जोर कमी राहील. बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील तर तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे. संगमनेरकडे देखील तीच परिस्थिती राहील. काही भागामध्ये वातावरण कोरडे राहील तर झालाच तर तुरळक ठिकाणी होऊ शकतोय. शक्यता कमी स्वरूपात आहे. अकोलाकडे मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे. तसेच देवळाली, प्रवारा, वडोळा, भरोबा, घोडेगाव, वांभुरी, राहुरी, शिरळ, धनगरवाडी या सर्व परिसरामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील. पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे. झालाच तर तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकते. भगूर, पाथर्डी या ठिकाणी देखील पावसाची शक्यता फार कमी आहे. राळेगाव, काडा, जामखेड या ठिकाणी देखील शक्यता कमी स्वरूपात आहे. मात्र हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता नाकारता येत नाही. श्रीगोंदाकडे देखील शक्यता कमी स्वरूपात आहे. मात्र अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे. तर पुण्यामध्ये बघितलं असं या ठिकाणी बघू शकता गारगाव, जुन्नूर, मंचर या ठिकाणी मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय. आणि चाकणकडे हलक्या मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे. पुणे, सासवड तसं इकडे लोणंद या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. फलटण आणि बारामतीच्या बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील. या ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण राहील. काही भागामध्ये हलक्या स्वरूपात होऊ शकतोय. बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता नाही, कमी स्वरूपात आहे. तर सातारा जिल्ह्यामध्ये बघितलं असता सातारा, मेदाव, चोटपट, सौराट, रश, शिंगेवाडी या परिसरामध्ये मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर सातारा, कोरेगाव, रहिमतपूर, अणदाव, पुससावेली, वडूज, कोरोली, कटाव, निदाल या सर्व परिसरामध्ये आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस दिवसभरामध्ये बघायला मिळू शकतो दुपारनंतर आणि रात्रीच्या वेळी. सोलापूरमध्ये बघितलं असता सोलापूरमध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील. पावसाची शक्यता फार काही नाही. बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील. तर पूर्व बाजूला काही भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस सोलापूर जिल्ह्यामध्ये बघायला मिळू शकतो. पूर्व बाजूला बाकी भागाकडे शक्यता कमी स्वरूपात आहे. आणि सांगलीच्या पश्चिम बाजूला आज पावसाची शक्यता आहे. बाकी भागाकडे शक्यता कमी स्वरूपात आहे. सांगली, मालगाव, देसिंग, कुची, नागज या परिसरामध्ये पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे. अंशतः ढगाळ वातावरण राहील. झालाच तर तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शक्यता कमी स्वरूपात आहे. पश्चिम भागामध्ये काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपात होऊ शकतोय. मात्र कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसाची शक्यता तसंच तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर, ज्योतिबाईल, कोडोली, किनी, आष्टा, इस्लामपूर या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय. इस्पुर्ली तसंच या ठिकाणी संगरूळ, परोळा हा जो परिसर आहे मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. गगनबावडा, रायपतन तसंच या ठिकाणी राधानगरी, बिद्री, गारगोटी, कापसी, निपाणी, मुरगुंड हा जो परिसर आहे या ठिकाणी मध्यम ते काही भागामध्ये जबरदस्त मुसळधार पावसासोबत गारपीट होण्याची शक्यता आज दुपारनंतर आणि रात्रीच्या वेळी आहे. तर मित्रांनो आता मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे. औरंगाबाद जिल्ह्यापासून बघूया. तर औरंगाबादमध्ये बघितलं असता औरंगाबाद, सेंद्राबडी, सी, पिंपरी, निंबे, जळगाव, तसंच इकडे गंगापूर, वैजापूर या परिसरामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. बिटकीन आणि धरण क्षेत्राकडे बघितलं असता अंशतः ढगाळ वातावरण असून हलक्या स्वरूपात पाऊस होऊ शकतो. तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे. बिटकीन, धाकेपाल, पैठण, दहीगावणे, भक्तापूर या सर्व परिसरामध्ये उत्तर भागाकडे जोर कमी राहील. बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील. झालाच तर तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकतोय. एलर, गोफाय, देवगाव, हतनूर, कन्नड, अंबाला, सायगावन, चाळीसगाव या परिसरामध्ये शक्यता कमी स्वरूपात आहे. तसंच या ठिकाणी विरामगाव, फुलंब्री, विरामगाव, पिशोर या परिसरामध्ये हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे. जोर कमी राहील. सिल्लोड आणि अजंता या ठिकाणी देखील शक्यता कमी स्वरूपातच आहे. तर जालना जिल्ह्यामध्ये बघितलं असता जालना जिल्ह्यामध्ये उत्तर भागाकडे काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो उत्तर भागाकडे जाफराबाद, समर्थनगर, हसनाबाद, दाभाडी तसंच तिकडे भोकरदन या बदनापूर हा जो परिसर आहे या परिसरामध्ये आपल्याला मध्यम हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आज दुपारनंतर आणि रात्रीच्या वेळी आहे. तर गोला, पांगरी, तारगाव, पानवाडी, अंबड, ईश्वरनगर, तानवाडी या परिसरामध्ये शक्यता कमी स्वरूपात आहे. अंशतः ढगाळ वातावरण राहील. झालाच तर तुरळक ठिकाणी होऊ शकतो. शक्यता कमी स्वरूपातच राहण्याची शक्यता आहे. आणि बीडमध्ये गेवराईकडे हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे. आणि बाकी बीडच्या बाकी भागाकडे बघितलं असता शक्यता कमी स्वरूपात आहे. अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळेल. पावसाची शक्यता फार काही नाही. वातावरण कोरडे देखील बऱ्याच भागामध्ये बघायला मिळणार आहे आज दुपारनंतर. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता फार काही नाही. झालाच तर तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकतोय. लातूर जिल्ह्यामध्ये बघितलं असता या ठिकाणी बघू शकता लातूर
लातूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील, तर शिरोळ, आनंदपाल, उदगीर हा जो परिसर आहे या परिसरामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. अचोला, अत्रगा, हलसी, भालकी या परिसरामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. बाकी भागाकडे पावसाची शक्यता फार काही नाही, वातावरण देखील कोरडे बघायला मिळेल. परभणी जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता कमी स्वरूपातच आहे, अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळेल. झालाचं तुरळक ठिकाणी होऊ शकतो, शक्यता कमी स्वरूपात आहे. आणि नांदेड जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता फार काही नाही, झालाचं तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकते. या ठिकाणी हिमायतनगर आणि उमरखेड, हातगाव, तामसा या परिसरामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे, तर बाकी भागाकडे पावसाची शक्यता फार काही नाही. हिंगोली जिल्ह्यामध्ये वातावरण कोरडे बघायला मिळेल, झालाचं तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकतो, शक्यता तशी आज दिवसभरामध्ये या ठिकाणी नाही, कमी स्वरूपात आहे. झालाचं तुरळक ठिकाणी होऊ शकतो, शक्यता तशी कमी स्वरूपातच आहे. तर मित्रांनो, चुकून जर तुमचा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढील व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.